वेदांत, महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना कायमच हातात हात घालून चालताना दिसली, पण आता मात्र थेट हल्लाबोल केला जातोय, थेट टीका केली जातीये. काय परिणाम होताना दिसतायत महाविकास आघाडीवर या एका पुरस्कार सोहळ्याचे? प्रज्ञा, थेट जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाराज आहेत. अर्थातच कारण आहे की शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणं, त्यांना गौरवणं. जी माहिती मिळते त्यामध्ये खरं तर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देणं किंवा त्या कार्यक्रमाला जाणं टाळायला हवं होतं किंवा मग पुरस्कार देणं टाळायला हवं होतं असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे सुद्धा या सगळी जी काल जो कार्यक्रम झाला त्या सगळ्यानंतर नाराज असल्याचं कळतंय. जी पत्रकार परिषद संजय राऊत यांनी घेतली आणि संजय राऊतांनी जी भूमिका पक्षाची मांडली तीच पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे आणि तीच उद्धव ठाकरे यांची सुद्धा भूमिका आहे. कारण असं आहे की ज्या प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या पक्षफुटीला कारणीभूत असलेले हे एकनाथ शिंदे आहेत, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांचा सत्कार महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावा हे कुठेतरी रुचलेलं नाहीये आणि त्यामुळेच ही नाराजी उद्धव ठाकरे यांच्याकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे. आता महाविकास आघाडीवर याचा काय परिणाम होईल का हे आता सांगणं जरी कठीण असलं तरी दोन प्रमुखांमध्ये किंवा दोन पक्षाच्या अध्यक्षांमधला जी काही नाराजी नाट्य आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे एकनाथ शिंदे ज्यांचा विरोध अगदी आपण बघितलं लोकसभा त्यासोबतच विधानसभेला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी केला, सगळं रान उठवलं गेलं आणि त्यानंतर अशा प्रकारे शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करायला नको होता असं मत जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी मांडल्याचं कळतंय. अशी प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळेच शिवसेनेचे नेते नाराज आहेत आणि याचा परिणाम शिवसैनिकांवर होतो, शिवसैनिक सुद्धा नाराज होतो असं सुद्धा काही नेत्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच ही नाराजी थेटपणे पक्षाच्या नेत्यांकडनं व्यक्त केली जाते आणि उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्या कार्यक्रमानंतर शरद पवारांना नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. प्रज्ञा. वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आपण जाऊयात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक सध्या आपल्यासोबत आहेत. सरिता मॅम, आपण पाहिलंय की अनेकदा संजय राऊतांनी शरद पवारांचा उल्लेख भीष्म पितामह, राजकारणातले भीष्म पितामह असा केला आणि त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये थेट खडे बोल सुनावले, टीका केलेली आहे प्रचंड. हे सूर कशामुळे बदलतायत, काय कारण आहे यामागचं? खरं जर आपण बघितलं प्रज्ञा, तर तू म्हटलं तसं ज्या शरद पवारांना संजय राऊत अगदी भीष्म पितामह म्हणतात त्यांच्यावर आज एवढी तिखट टीका त्यांनी केलेली आहे. आणि त्याचं मुख्य कारणच म्हणजे सगळ्यात मोठं दुखणं जर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांचं कुठलं असेल तर ते म्हणजे एकच, आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे. त्याच्याच समोर तेवढं मोठं दुसरं कुठलंही दुखणं नाही. आणि थेट आपल्या मित्रानं शरद पवारांनी अगदी त्यांचा नुसता सत्कारच केला नाही तर त्यांना इतिहासात अत्यंत महत्त्वाची भूमिका ज्या महादजी शिंदेंनी बजावली त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला. बरं, तिथं शरद पवार थांबले नाही तर त्यांनी एकनाथ शिंदेंची पुरस्कार देताना तोंड भरून जी स्तुती केली ते सगळं असह्य होणार असं दिसतंय. खरं तर ह्यावर खूप आश्चर्य करायचं काही कारण नाही प्रज्ञा, कारण जर गेल्या काही काळातलं महाराष्ट्राचं राजकारण आपण बघितलं तर ते याच स्तराला आलेलं आहे. आपल्या जो कोण विरोधक आहे तो विरोधक नव्हे तर शत्रू आहे अशा पद्धतीनं हे राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहे. त्यामुळे त्याच्याशी बोलणं तर दूर, समोर दिसला तर हसणंसुद्धा लोक टाळतात हे आपण बघितलेलं आहे. चहापानावर सातत्यानं फक्त बहिष्कार आणि बहिष्कारच पाहायला मिळतो. चर्चेचं माध्यम हे खुलं नाहीच आहे. पत्रकार परिषद घेऊन विरोध करणे एवढीच, ह्यालाच फक्त राजकीय भूमिका आज आपण म्हणतोय महाराष्ट्रामध्ये. तेवढंच नाही तर कोणी कोणाला साधं जेवायचं आमंत्रण दिलं तर जेवणाला सुद्धा चर्चेसाठी बोलायला कोणीही पोहोचत नाही अशी परिस्थिती आपण बघितली आहे. अगदी नुकतंच श्रीकांत शिंदे यांच्याकडे जेवणाला दिल्लीत आमंत्रण होतं, उद्धव ठाकरेंचे आमदार तिथे पोहोचले नाही. त्यामुळे
एकंदरीतच ही जी अधोगती राजकारणाची झाली आहे त्यात असं दिसतंय की राजकारण आणि समाजशास्त्र, सामाजिक बांधिलकी, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम यातला फरकच मुळात कोणाला करता येत नाही आहे. आणि त्यामुळे जर कोणाला एखादा पुरस्कार द्यायचा असेल तर त्या व्यक्तीची थोडी बहुत तारीफ तर समोरच्या व्यक्तीला करावी लागतेच. आता हा झाला एक भाग. हे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा संपूर्ण जे राजकारणाचं नॅरेटिव्ह गेल्या काही वर्षांमध्ये राहिलेलं आहे ते फक्तच अँटी भाजप आणि अँटी शिंदे एवढंच राहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे ते सुद्धा जाऊ शकलेलं नाही आहे. आणि कालच्या कार्यक्रमाला त्यांनी त्याच चष्म्यातून बघितलं आहे. त्यामुळे खूप आश्चर्याचा भाग नाही आहे. आता उरला त्यापेक्षा अजून एक दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की पवारांनी ह्यातनं काही साध्य केलं का. म्हणजे पवारांनी नुसतं साधं त्या स्वागताध्यक्ष आहेत ते पुरस्कार शिंदेंना आहे, तो पुरस्कार देताना काही वाईट गोष्टी बोलता येणार नाही कोणाबद्दल, त्यामुळे 2 चांगले शब्द बोलायचेच आहेत, अशाच फक्त भावनेतून हे केलं आहे का. तर ह्यावर नक्कीच प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण पवारांची गुगली ही मला वाटतं 2 दिवसानंतर त्यांनी टाकली असं कळत असतं. आणि त्यामुळे पवारांनी सुद्धा नक्कीच बऱ्याच काही गोष्टी साध्य केल्या असतील. गेल्या काही काळात अशा अनेक घटना घडल्या ज्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा त्यांची लोक हे कुठंतरी परत भाजपच्या जवळ येऊ पाहतात आहेत का असा प्रश्न किंवा अशी शंका उपस्थित होऊ शकते. येता ते असं म्हणता येणार नाही. पण आता भाजप आणि उद्धव ठाकरे सुद्धा हे फक्त शिंदेंना अस्वस्थ करायला करताय का, शिंदेंची नाराजी ही डोईजड होते का भाजपाला, हे सगळं होत असताना मग जो दुसरा मित्र आहे म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा अशा पद्धतीची जर रणनीती खेळली तर त्यात खूप आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यामुळे हा राजकारणाचा भाग जसा आहे तसं सामाजिक सांस्कृतिक भाग सुद्धा आहे. मात्र आज ही जी तिखट टीका आहे याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात दिसू शकतात. आता एकच इंटरेस्टिंग भाग आहे की यावर सुप्रिया सुळे असोत किंवा खुद्द शरद पवार असोत हे काय बोलतात. अजून त्यांच्याकडनं मात्र या टीकेला उत्तर आलेलं नाही आहे. ते सुद्धा बघणं इंटरेस्टिंग ठरेल. सरिता मॅम, असं आहे की आपण उद्धव ठाकरेंच्या नाराजीचे काय परिणाम होतात हे गेल्या 5-7 वर्षामध्ये अनुभवलेलं आहे. अगदी युती तुटण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शरद पवारांवरती नाराज आहेत तसं त्यांनी बोलूनही दाखवलेलं आहे. साधारणतः काय परिणाम या नाराजीचे आपल्याला नजीकच्या काळात दिसू शकतात, कारण का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा अगदी तोंडावर आहेत. खरं तर सध्या ना तुम रूठी रहो मैं मनाता रहूं अशा पद्धतीची एक परिस्थिती आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसते. कोणी ना कोणीतरी नाराज आहे आणि त्या नाराजीला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सातत्यानं दुसरा कुठला तरी पक्ष त्या व्यक्तीला किंवा त्या पक्षाला मनवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसतं. बदलते समीकरण हीच खरं तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख आहे. आणि त्यामुळे बरीच समीकरणं आणि आपण बघितलं की प्रत्येक निवडणुकीच्या काही काळ आधी ही समीकरणं गेल्या 3-4 वर्षात 5 वर्षात बदलत आलेली आहे. आणि आता आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणुका होऊ घातल्यात प्रज्ञा, महापालिकेच्या, त्यात मुंबई महापालिका असणार आहे. आणि त्यामुळे काहीशे समीकरणं इथंही बदलू शकतील. आणि ती बदलली तर परत आश्चर्य वाटू नये. नक्की काय परिणाम होईल हे सांगणं कठीण आहे. पण कुठंतरी परत एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नव्यानं आपला समन्वय साधावा लागेल, चर्चा करावी लागेल, याचे काहीतरी एक्सप्लेनेशन्स येतील. मात्र समोर निवडणुका आहेत आणि जे आपण विधानसभेत पाहिलं तसंच राहील असं नक्कीच नाही. काहीतरी समीकरणं नक्कीच बदलतील, कारण आत्ताच्या राजकारणाची तीच ओळख आहे. निश्चित. सरिता मॅम, आभार आपले. आपण सविस्तर विश्लेषण केलं आणि चर्चा केली त्या मुद्द्यावर, त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.